ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज सकाळी सकाळी मुंबईमध्ये तपास यंत्रणांची आणि पोलीस यंत्रणांची कमालीची धावाधाव झाली, पळापळ झाली आणि याला कारण होतं ते म्हणजे एक निनावी ईमेल। या निनावी ईमेलमध्ये विधान भवन बॉम्बनं उडवून दिलं जाईल अशी धमकी देण्यात आलेली होती आणि केवळ विधान भवनच नाही तर मुंबईतल्या काही महत्त्वाच्या ठिकाणांना सुद्धा या ईमेलच्या माध्यमातून असाच बॉम्ब थ्रेट देण्यात आलेला होता, ज्यामध्ये मेट्रो स्टेशनचा उल्लेख होता, ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीचा उल्लेख होता आणि ज्यामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सुद्धा उल्लेख होता। या मेलनंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं। धमकीचा ईमेल केवळ विधान भवनापुरता मर्यादित नव्हता तर मुंबईच्या अनेक वास्तूंना बॉम्बनं उडवून देण्याचा धमकीचा ईमेल प्राप्त झालेला। या घटनेनंतर मुंबईतल्या महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे। बॉम्ब शोधक पथक, स्थानिक पोलीस आणि विशेष सुरक्षा पथकांनी ठिकठिकाणी तपासणी मोहीम तीव्र केली आहे। या घटनेबद्दलचा एक योगायोग म्हणजे 33 वर्षांपूर्वी बरोबर आजच्याच दिवशी मुंबईमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते। 1993 साली मुंबईत विविध ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटात 257 जणांनी आपला जीव गमावलेला। आणि अशा धमकीच्या ईमेल अनेक आस्थापनांना, महत्त्वाच्या इमारतींसंदर्भात येत असतात, स्थळांसंदर्भात येत असतात। पण या धमकीच्या ईमेल मागे नेमकं कोण असतं याची सुद्धा चर्चा मोठ्या प्रमाणात होते। धमकीच्या ईमेल मागे नेमक्या कोणत्या व्यक्तींचा हात असण्याची शक्यता असते त्याबद्दलचा एक आढावा घेऊया। प्रसिद्धी आणि खळबळ उडवून देणं आणि काही लोक केवळ भीती पसरवण्यासाठी किंवा चर्चेत राहण्यासाठी असे प्रकार करतात जे अर्थात सायबर गुन्हेगार मानले जातात। सायबर गुन्हेगार आणि त्यांच्या टोळ्या या मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेल्या आहेत। काही प्रकरणांमध्ये संघटित सायबर टोळ्यांचा सुद्धा समावेश असल्याचं निष्पन्न होतं। तर वैयक्तिक वादातनं खोडसाळपणा करणे, म्हणजे आर्थिक वाद असणं किंवा अडचणीत एखाद्या व्यक्तीला आणण्यासाठी काही व्यक्ती अशा खोडसाळ ईमेलचा आधार घेतात आणि खळबळ माजवून देतात। तर या धमकी प्रकरणातला तपास पूर्णपणे योग्य पद्धतीने केला जाईल आणि सत्य सर्वांसमोर येईल असं मंत्र्यांनी सांगितलेलं आहे। योगेश कदमांनी सांगितलेलं आहे, आपण पाहूया। सकाळी 6:57 पहिला मेल त्या ठिकाणी आला होता। मेलच्या माध्यमातून अशा पद्धतीने बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आली होती, परंतु पोलीस प्रशासन हे सजग असल्यामुळे त्या ठिकाणी तातडीनं त्याची दखल घेण्यात आली आणि संपूर्ण चौकशी करण्यात आली। आता कोणीही त्या ठिकाणी भीती बाळगण्याचं कुठलंही कारण नाही। जवळजवळ तपासणी त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। विधान भवन असो किंवा हायकोर्ट असो आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अशा काही ठिकाणी देखील मेल त्या ठिकाणी आलेले होते, परंतु तपासाअंती त्या ठिकाणी हा मेल खोटी असल्याची प्राथमिक माहिती त्या ठिकाणी आहे। अजूनपर्यंत त्या ईमेलचा सोर्स कुठून आहे हे अजून लक्षात आलेलं नाही आहे किंवा तो तपास अजून पूर्ण झालेला नाही आहे। आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे असे हॉक्स ईमेल्स हे अनेक वेळा येताना आपण पाहिलेले आहेत आणि तशाच पैकीचा असलेला हा हॉक्स ईमेल असावा असा प्राथमिक अंदाज आहे। पण या धमकीच्या ईमेलवरनं विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं। सुरक्षेच्या बाबतीत सरकार निष्काळजीपणा करत असा एक प्रकारे आरोप विरोधकांकडून सरकारवरती केला जातोय। सभापती महोदय, आपण एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन घेतो। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला काय अपेक्षित असतं की सभागृहाच्या एखादी गोष्ट बाहेर घडली आणि महत्त्वाची असेल त्या दिवसातली, तर ती सभागृहाच्या सदस्यांना अवगत असली पाहिजे। आज सकाळी आम्ही येताना ऐकतोय की विधानसभेत बॉम्ब ठेवलाय आणि बॉम्बने विधानसभा उडवून देणार आहे आणि म्हणून आमदारांना रोखलं, स्टाफला बाहेर काढलं, सगळ्या प्रकारची झाडाझडती झाली। कोणीतरी सरकारने येऊन निवेदन तर करायला पाहिजे की नेमकी परिस्थिती काय होती। याला पॉइंट ऑफ प्रोसिजर किंवा याला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणतात। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला लिहून देणं आणि नंतर मग सभागृहाला सांगणं, हा नाही होता विषय। एखादी गोष्ट बाहेर घडली तर त्या गोष्टीची घटना काय आहे हे सरकारला सांगावं लागतं सभागृहात, आणि कोणी त्याच्या बाबतीत सिरियसली नाही, कोण विचारत पण नाहीये। पूर्ण सदनाचा, जिथे महाराष्ट्रातले जवळजवळ 350 लोकप्रतिनिधी निवडून आलेले इथे येतात, 12.5 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतात, त्यांच्या जीवाला धोका आहे आणि ती बाब सगळ्या गंभीर घेत नाहीये, हे सर्वसामान्य माणसांचं काय बघणार आहे।
कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगानं महाराष्ट्राची परिस्थिती नाजूक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बोलत असताना आता थेट विधान भवनापर्यंत जर आता अशा स्वरूपाच्या जर बातम्या येत असतील तर ही अत्यंत चिंतनीय बाब आहे. आणि अफवा ज्या आहेत या पसरवणाऱ्या सरकार हा अफवा किती वाईट आहेत आणि किती विचित्र असतात या आता त्यांनी समजून घ्याव्यात आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी अफवा न पसरवता कुठेतरी कायद्याचं राज्य आणावं आणि पोलीस विभागाने सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहार्थ काम करावं. आणि यापुढची बातमी रोहित पवार यांच्याशी संबंधित आहे. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवार गेल्या